आपण पाहू शकता हे नौपाडा माणिकपूर ह्या ठिकाणी आहे. ह्याच्यावरती भरपूर काही न्यूज चालवलेत. आपण पाहू शकता हे बंगल्यासमोर आता आज पाऊस आहे. हे बघा आपण पाहू शकता कशा प्रकारे मी माझ्या स्वतः कॅमेऱ्यात कैद करत आहे. खरोखरची ह्या दुर्घटना घडू शकते हे नाकारता येणार नाही. अशा प्रकारे ह्या ठिकाणी बघा 5 फुटाचं बी अंतर नाही आहे आणि MACBवाले यांना सांगूनसुद्धा यांनी सँक्शन केलेलं असं मला सांगितलं. मी याच्यावरती 2 वेळा व्हिडिओ चालवलेत. 1 वर्षानंतरही चालवले, 6 महिन्यानंतर चालवले आणि आता हे काहीतरी 1-1.5 महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे. त्यानंतर मी MECला भेटून अधिकाऱ्यांनाही यांच्याबद्दल सूचना दिल्या, कॉल केले. त्यांनी सांगितले की सँक्शन झालेले आहेत, थोड्या दिवसात ते इथून शिफ्ट होणार आहे. आपण पाहू शकता ट्रान्सफॉर्मर ह्या रोडवरती आहे. जर टेम्पो जर आला तर नक्कीच ह्या ट्रान्सफॉर्मरला या पत्र्याला किती वेळा रिपेरिंग केलं. आता बघा आपण पाहू शकता कशा प्रकारे तो पत्रा हालतो आहे. ही मोठी घटना होऊ शकते. माझ्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा मी त्यांना आव्हान करत आहे की आपण लोकांचे जीव जाण्यापर्यंत वाट पाहू नका आणि लवकरात लवकर या महावितरणनं याच्यावरती तोडगा काढून हा ट्रान्सफॉर्मर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावा ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि नौपाड्यातील ग्रामस्थांची हेच मागणी आहे की हा ट्रान्सफॉर्मर इथून निघून जावा. आत्ताच मी 1 मिनिट नाही झालं, आपण पाहू शकता कशा प्रकारे टेम्पो इथून येत आहेत. इथं जाता येत नाही तरी पण हे टेम्पोचं रहदारी केली जाते. आपण पाहू शकता कशा प्रकारे हे ट्रान्सफॉर्मर आहे आणि हे टेम्पो येत आहे. हे रोड बघा आपण पाहू शकता किती फुटाचा रोड आहे आणि ट्रान्सफॉर्मर इथून हलवला जात नाही. तरी मी आमदार मॅडमला कळकळीची विनंती करीत आहे की आपण हा ट्रान्सफॉर्मर ह्या रहदारीमधून आणि ह्या रस्त्यातून काढावा आणि दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे आपण निवेदन द्यावं शासनाला, या महावितरणला. आपण पाहू शकता कशा प्रकारे हे टेम्पोवाल्याला सांगूनसुद्धा हो टेम्पोवाला जिद्दीने आपल्या टेम्पो घेऊन येत आहे. नंबर आहे त्याचा MH48CQ 8505. आपण पाहू शकता बघा कशा प्रकारे आपण पाहू शकता कशा प्रकारे ह्या ठिकाणी हाईट टेम्पोचे हाईट असताना हे धोक्याचे, हा वस्ती धोक्याचे आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे पण हे बघा आम्ही माणसाला त्यासाठी आली माणसा